जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वनविभागाने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे। सलग 2 दिवस सुरू असलेल्या या कारवाईत अनेक सॉ मिलवर छापे टाकण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड जप्त करण्यात आलं आहे। वनविभागाच्या या आक्रमक भूमिकेमुळे लाकूड माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आता अवैध वृक्षतोड करणाऱ्यांची खैर नाही असा कडक इशारा वनविभागाने दिला आहे। महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वन परिक्षेत्र जालना उत्तर विभागाने भोकरदन तालुक्यात अवैध वृक्षतोड रोखण्याकरिता मोठी मोहीम हाती घेतली आहे। विशेष गस्ती पथक तयार करून सॉमिल लाकूड साठे आणि संशयित ठिकाणांवर सलग धाडी टाकण्यात आल्या। या कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी अवैधरित्या साठवून ठेवलेलं लाकूड जप्त करण्यात आलं आहे। राजूर येथील धनश्री सॉमिलवर टाकलेल्या धाडीत वन गुन्हा क्रमांक T01/2026 अंतर्गत तब्बल 8.513 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आलाय। तर भोकरदन येथील विश्वकर्मा सॉमिलमध्ये T02/2026 अंतर्गत 5.421 घनमीटर माल जप्त करण्यात आलाय। गुडलक सॉमिलवरही वन विभागाने कारवाई करत 11.37 घनमीटर लाकूड जप्त केलं आहे। त्याचबरोबर KK टिंबर मार्ट सॉमिल आणि गीता सॉमिलवरही धाडी टाकण्यात आल्या। या दोन्ही कारवाईत मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूड जप्त करण्यात आलाय। दरम्यान भोकरदन आलापूर रोडवर अवैध लाकूड साठा असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली। यानंतर वन विभागाने तात्काळ धाड टाकत अवैधरित्या साठवून ठेवलेलं कडुनिंब लाकूड जप्त केलंय। या प्रकरणी मोहम्मद जुनेद मोहम्मद फैन राहणार भोकरदन यांच्या विरुद्ध वन गुन्हा क्रमांक T07/2026 दाखल करण्यात आला असून 7.867 घनमीटर माल जप्त करण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वन परिक्षेत्र अधिकारी नीता फुले यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या पथकाने संयुक्तपणे ही मोहीम राबवली। वन विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील काही दिवसात आणखी मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे। भोकरदन तालुक्यात वन विभागाने सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। वनसंपत्ती वाचवण्याकरिता प्रशासन आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये दिसत असून या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे।